गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर मित्रांनो, मी आता ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि माझं सकाळचं काम तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की सकाळी उठतो, आंघोळ वगैरे झाली की फुलं घेऊन यायचे पहिले देवपूजेसाठी आणि फुलं आणले की मग ऑफिसची साफसफाई. तर मग मी आता ऑफिसमध्येच आलेलो आहे. ऑफिसमध्ये साफसफाई करणार. आता साफसफाई झाली, सिस्टम चालू करून दिला की मग मी जात असतो ब्रेकफास्ट करण्यासाठी. ब्रेकफास्ट झाला की मग आपलं इथं काम चालू होतं असतं. तर मी आत्ताच ऑफिसची साफसफाई पण केलेली आहे. त्यानंतर मग नाश्ता करेल आणि त्यानंतर मग लाईव्ह घेणार. आणि आजच्या दिवशी सार्थकचं डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे, कारण की 18 तारखेला त्याचा वाढदिवस होता आणि तो म्हटला होता की मला एक डीमॅट अकाउंट खोलायचं आहे आणि मला पण इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करायची. ठीक आहे. आणि माझा छोटा मुलगा जो आहे आदू, तर तो पण आता शेअर मार्केट शिकतो आहे. तर त्याने पण आता अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे शेअर मार्केटची. तसं पण मुलांना आता सुट्ट्या आहेत, अभ्यास वगैरे नाही आहे. त्यामुळे मग मी म्हटलं की चला ठीक आहे, तुम्ही शिका. मी पण त्यांना संध्याकाळच्या वेळेला घेऊन बसत असतो, थोड्याफार गोष्टी त्यांना सांगतो शेअर मार्केटबद्दल. तर मग दिवसभरामध्ये ते करत असतात काही ना काही. त्यांना सांगून देतो की हे व्हिडिओ बघा माझे. तसं पण जी नवीन बॅच चालू होते ना, तर त्याच्यामध्ये माझे मुलं पण असतील, तर ते पण शिकतील त्याच्यामध्ये. ठीक आहे, सुट्टी आहे तोपर्यंत करतील अटेंड. मग आज सार्थकचं डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. तसं पण त्याचं वय 18 वर्ष कंप्लीट झालेलं आहे, त्यामुळे डीमॅट अकाउंट आपण ओपन करू शकतो. तर त्याच्यामध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट, मी त्याला 10वी 12वी पास झाल्यानंतर म्हटलं होतं की तुला डिजिटल वॉच घेतो. 10वीला पण म्हटलं होतं की तुला डिजिटल वॉच घ्यायचं आहे पास झाल्यानंतर. 12वीला पण बोललो होतो, पण तो म्हणे पप्पा नाही, मला काय डिजिटल वॉच घ्यायचं नाही, तर मला शेअर घ्यायचे. ठीक आहे म्हटलं, ठीक आहे. मग त्याला म्हटलं ठीक आहे, तुझी 12वीची एक्झाम होऊ दे, अभ्यास कर, त्यानंतर मग तुझं एक डीमॅट अकाउंट ओपन करून देतो तुझं स्वतःचं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मग इन्व्हेस्टमेंट चालू करतो. त्याच्याजवळ थोडा वेळ असणार आता. तर मग इथून पुढे मी त्याला आता शिकून देणार शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंट कशी करायची, म्युच्युअल फंडमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट आपण करत असतो, त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस कसे करायची, त्याच्याबद्दल सर्व माहिती मी त्याला इथून पुढे आता देणार आहे. ठीक आहे. तर आता आलो आहे नाश्ता करण्यासाठी आणि आज नाश्त्यामध्ये आहे इडली. आज नाश्ता चांगला होणार. आज बनवलेली आहे इडली. मी आता नाश्ता करून आलेलो आहे आणि मी आता लाईव्हला सुरुवात करतो आहे. 1.5 तास लाईव्ह घेतो. तर कालच्या दिवशी बघा मार्केट कसं वरती गेलेलं होतं. शेवटी गॅपअप झालं, त्यानंतर पूर्ण साईडवेज झालं आणि नंतर जो ब्रेकआउट दिला तो चांगला होता. याच्यामध्ये नंतर जो ब्रेकआउट दिला ना, ब्रेकआउट नंतर बघा मार्केट कसं वरती गेलेलं होतं. लाईव्ह चालू होतं आणि लाईव्हमध्येच लाईट पण गेली. इन्व्हर्टर माझं खराब झालेलं, त्यामुळे मी रिपेअरला टाकलेलं आहे. थोडं 2-4 दिवस झालेले, पण अजून काही रिपेअर होत नाही. असा प्रॉब्लेम येत असतो मध्येच लाईव्ह वगैरे, किंवा माझा क्लास पण असतो ना, तो बंद होऊन जातो. मग तसंच झालं आहे. लाईव्ह तसं 5 मिनिटांचंच बाकी होतं, पण त्यामध्ये लाईट पण गेली. चला ठीक आहे, आता पुन्हा काही मी चालू करणार नाही लाईव्ह. तर मित्रांनो, आज सार्थकचं डीमॅट अकाउंट ओपन करायचं होतं, तर ते झालं नाही अकाउंटमुळे. त्याचं अकाउंटच चालू नाही आहे. तर उद्या मी त्याला आता बँकमध्ये पाठवतो आहे. त्याचं स्टुडंटचं अकाउंट होतं ते, त्याच्यात ट्रान्झॅक्शन आपल्याला करता येत नसतात. तर मग आता उद्या तो बँकेत जाईल, 2-4 दिवस जातील. त्याला म्हटलं थांब 2-4 दिवस, तुझंच अकाउंट मी अटॅच करून देतो डीमॅटसोबत. माझं करता आलं असतं, पण त्याचं सेपरेटली होऊन जाईल डीमॅट अकाउंट. ठीक आहे. अकाउंट नंबर पण त्याचाच असेल, सेविंग अकाउंट. तर मग डीमॅट काय आज आम्ही ओपन केलेलं नाही आहे. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, तर कालचं जे काम पेंडिंग होतं ना, जे कंपाऊंड करायचं आहे, तर मग त्याच्यासाठी मुलांना मी इथं लावलेलं आहे. आता ते काम पूर्ण करून घेतो. लावायची ना तिथे जागा खोदून त्याच्यामध्ये पूर्ण मग माती टाकतील, काळी माती. हे पावसाळ्याच्या अगोदर केलं म्हणजे पाऊस आला 1-2 आणि तिथं झाडं लावली की ती व्यवस्थित येऊन जातील. उन्हाळ्यामध्ये झाडंच येत नाही. किती झाडं लावा, ते सुकून जातात. ठीक आहे. मी खूप झाडं आणलेली होती, पण ती अशी सुकून पण गेली. खोल घ्यायचा बरं का खड्डा, जागेवर कर खड्डा मोठा. आदू त्याला जमणार नाही, तूच कर. या साईडला घेतलेले आहे बघा असे 2 पिलर. आता या ठिकाणी 1 पिलर, मग आडवे लावायचे इथं आता असे. आणि जेव्हा घराचं काम चालू झालेलं होतं आपलं, हे झाड पण खूप छोटं होतं. आता बघा किती मोठं झालेलं आहे. या बाजूचं झाड, इकडे हे पण झाड आहे, आणि या बाजूला पण झाड आहे. छोटी छोटी होती झाडं. तिथंच जागे, हां तिथंच खोद, हां खोद तिथंच जागेवर. या जागेवरची माती आम्ही काढून घेतो आता, कारण की ते बघा खराब माती, दगड पण आहे त्याच्यामध्ये. इथं घराचं काम झालं, टाईलचे तुकडे, विटाचे तुकडे,
त्यामुळे कोणतंही झाड लावलं तर याच्यामध्ये येणारच नाही ते. त्याच्यामुळे पूर्ण हे मटेरियल आम्ही काढून घेतो आहे. आणि या साईडला काळी माती खूप आहे, इकडून घेऊन मग याच्यात टाकू काळी माती, नाहीतर झाडं येणारच नाही, मुळं जाऊ शकत नाही खाली त्याचे. आता अंधार पण पडत आलेला आहे, मुलं इथं पाणी मारत आहे. आता आम्ही डेली पाणी मारतोच इथं. आदू आणि श्रेयस पाणी मारत आहे झाडांना पण, आणि बाहेरच्या बाजूला पण पाणी मारतात इथं. बघूया आता नियोजन झालेले, बाकी काम उरलेले आता उद्याच्या दिवशी करू आम्ही. काळी माती तिथं टाकायची आणि झाडं आणायची. म्हणजे झाडं केव्हा आणायची की जेव्हा पाऊस पडेल, एक मोठा जास्त पाऊस पडेल तेव्हाच झाडं लावणार. कारण की आता उन्हाळा आहे, ऊन पण खूप पडतं, त्यामुळे झाडे जळून जात असतात. थोडंसं पाऊस चालू झाला की मगच झाडांचं नियोजन आहे, मग पूर्ण झाडे लावून टाकू इथे. त्याच्यासाठी व्लॉगला मी इथेच थांबवतो. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि कॉमेंट पण नक्की करायचं आहे. थांबतो. जय हिंद.